पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा जनमेजयाने नागाला मारण्याची नागदह यज्ञ केला, ज्याच्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्याच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषीने राजा जनमेजयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनीमुळे सापांचे रक्षण झाले. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला. नागाच्या 12 स्वरूपांची पूजा होते. नागपंचमीच्या दिवशी मातीने निर्मित नागदेवतांची विधीपूर्वक पूजा करावी. या दिवशी नागांच्या 12 रूपांचे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कर्णक, आश्र, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिय आणि तक्षक यांचे स्मरण करून पूजा केली जाते. यंदा नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी दुपारी 12:30 ते 1 हा काळ शुभ असेल. या दिवशी प्रदोष काळात नागदेवतांची पूजा करावी. प्रदोष काळ हा संध्याकाळी 6:10 ते 8:20 पर्यंत राहील. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो. या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या 32 शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पुणे बंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना पेठ नाका इस्लामपूर पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तिथून साधारण 20 किलोमीटरवर 32 शिराळा हे गाव वसलेले आहे. सांगली जिल्ह्यातील हा एकमेव प्रदेश जो निसर्ग समृद्ध आहे. पूर्वी नागपंचमीचा उत्सव शिराळा गावात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. या सणात 1 महिना आधीच नाग मंडळी नाग पकडायच्या मोहिमेला निघत होते. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5-6 तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत होता. नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतांची पूजा करून साधारणपणे 100 ते 125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जात होती. त्यानंतर नागांचे खेळ आयोजित होत होते. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षीसही देखील मिळत होते. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत होते. यातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्षांच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग धामण घालून फोटो काढत होते. शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशात नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे, परंतु सापाचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीव प्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्यजीवन संरक्षण कायद्यानुसार 2002 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे या सर्व स्पर्धांना बंदी केली. त्यामुळे काही वर्षापासून 32 शिराळा फक्त प्रतिमात्मक मिरवणूक काढली जाते. नागपंचमीवरती नागभाऊराया नैवेद्य असे लोकगीतही आहे. नागपंचमी ग दिवशी मी नेसले हिरवी साडी, नागभाऊराया मला पाठवितो ग गाडी. नागपंचमीच्या दिवशी मी भरला सुडा, नागारे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पिढा. तूच रे रक्षण करी माझ्या आईच्या गोताचा, नागरे भाऊराया नैवेद्य कडीचा. नागरे भाऊराया तुला वाहिल्या मी लाया, तुला दर्शनाला आला शेजारच्या आया बाया. नाग
माग रे बाऊराया तुला नैवेद्य गुळाचा, आता रक्षण करी माझ्या बंधूंच्या कुळांचा. चल ग सई वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायला, ताज्या लाया वेचायला, हळद कुंकू व्हायला, जमुनी या साऱ्या जणी जाऊ बाई म्हणा, चल ग सई वारुळाला.